मराठी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट ज्याने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला, अजरामर गाणी दिली आणि मानवी स्वभावातील सर्वात मोठा विरोधाभास दाखवला. ही कथा आहे नाग्या नावाच्या आदिवासी ढोलवादकाची आणि चिंदीच्या प्रेमाची. लहानपणापासून देवमाशी पाहण्याचं स्वप्न पाहणारा नाग्या एक दिवशी अचानक मधमाशांचा हल्ल्याचा बळी ठरतो आणि मग इथून सुरू होतो त्याचा सूड. चित्रपटानुसार राणी माशी ही त्याच्या जमातीसाठी पवित्र असते, पण नाग्या मधमाशांचं हेच पोळं उद्ध्वस्त करायला निघतो. तो जिंकतोय, पण त्या विजयाची किंमत असते त्याची प्रेयसी आणि पत्नी चिंदी. मधमाशांचं ते पोळं नष्ट झाल्यानंतर नाग्या वेड्यासारखा ढोल वाजवतो, पण चिंदीच्या मृत्यूवर एक अश्रूही डाळत नाही. आणि इथेच दडलेला आहे चित्रपटाचा सर्वात मोठा प्रश्न. जैत म्हणजे जिंकणं, पण प्रेम, माणुसकी आणि संवेदना हरवल्यानंतर तो विजय उरतो तरी कशासाठी? आणि हा प्रश्नच जैत जैतला लोकांच्या मनावर कायमचा कोरतो. या कथेला जिवंत केलं मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने. त्यामुळे स्मिता पाटील यांच्या या चित्रपटातील धाडसी आणि वास्तवदर्शी अभिनयासाठी त्या वर्षीचा त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या अविस्मरणीय संगीताने सजलेला हा चित्रपट आजही मराठी सिनेमातील एक मैलाचा दगड मानला जातो. आणि जाता जाता एवढंच सांगेल की ढोलाचा आवाज थांबतो, गाणीही संपतात, पण नाग्या आणि चिंदीची कथा मनात कायम घुमत राहते. म्हणूनच जैत रे जैत आजही अजरामर आहे.